गेल्या 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला होता आणि या नदीच्या पुरात म्हणजेच जो पाण्याचा प्रवाह सुरू होता या प्रवाहामध्ये गोदाकाठ परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या साईटवरील काही दगड जे आहेत ते गोदावरीच्या नदीपात्रात वाहून आले आहेत आणि आता आज पूर ओसरल्यानंतर या ठिकाणी जे दगड आहेत ते महापालिका प्रशासनाच्या वतीने दगड बाजूला करण्याचं काम जे आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर नाशिकच्या गोदावरी नदीपात्रात गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला होता। पूर सदृश्य परिस्थिती जी होती ती निर्माण झाली होती आणि या पुराच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये गोदावरीच्या नदीपात्रात दगड जे आहेत ते वाहून आले आहेत। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर गोदाकाठ परिसरात या ठिकाणी महापालिकेचे जे कामगार आहेत त्यांच्या माध्यमातून जे दगडांचा ढीग आहे तो आता या ठिकाणी केला जातोय। दगड जे आहेत ते बाजूला केले जात आहेत आणि त्यानंतर हे दगड महापालिकेच्या ट्रॅक्टरमध्ये टाकून दुसरीकडे नेण्यात येणार आहे। खरं तर महापालिका प्रशासनाकडून या ठिकाणी स्वच्छतेचं काम जे आहे ते आता पूर ओसरल्यानंतर सुरू झालेलं आहे। घनकचरा व्यवस्थापन विभाग या गोदाकाठ परिसरामध्ये आता स्वच्छता देखील करणार आहे। नाशिकच्या होळकर पूल परिसरात असलेल्या गोदा घाटावरती हे दृश्य आपण सध्या पाहत आहोत आणि या ठिकाणी अशा पद्धतीने हे जे दगड आहेत मोठे मोठे ते गोदावरीच्या पुरात वाहून आलेले आहेत आणि आता ते बाजूला करण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।